नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 12वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 9 समुद्र कोंडून पडलाय आज आपण अभ्यासणार आहोत. शब्दार्थांसह संपूर्ण कवितेचा सोप्या भाषेत भावार्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. एका वेगळ्या विषयावरची समुद्र कोंडून पडलाय ही कविता तुम्हाला नक्की आवडेल अशी आहे. आपण सर्वप्रथम या कवितेचे कवी वसंत आबाजी डहाके यांचा परिचय करून घेऊ. कवींचा जन्म 1942चा आहे. सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक व संपादक व चित्रकार म्हणून कवी वसंत आबाजी डहाके परिचित आहेत. त्यांनी साहित्य लेखनाची सुरुवात काव्यलेखनापासून केलेली आहे. योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शुनक्षेप, चित्रलिपी हे त्यांचे कविता संग्रह, तर अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या त्यांच्या कादंबऱ्या, यात्रा, आंतरयात्रा हे चिंतनात्मक ललितलेखन असं विविधांगी साहित्य प्रकाशित आहे. आता त्यांचं जे साहित्य आहे या साहित्य लेखनामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचं वर्णन आलेलं आहे तर त्याच्याविषयी आपल्याला इथं थोडक्यात सांगितलेलं आहे की भोवतीच्या समाजव्यवस्थेनं मानवी जगण्याला ज्या पातळीवर आणून सोडलं आहे त्याबद्दल कवी अस्वस्थ आहे. म्हणजे आज आपण जर बघितलं तर आपण 21व्या शतकामध्ये वावरतो आहोत. सर्व प्रकारची भौतिक सुख आज आपल्याला मिळालेली आहेत आणि तरीसुद्धा आपल्या जीवनातले ताणतणाव संपलेले नाहीत. आपल्या जगण्यातलं दुःख अजून संपलेलं नाही. किंबहुना या प्रगतीच्या नावाखाली माणसाचं जगणं जे आहे ते अशा एका पातळीवरती आलेलं आहे की तिथून आता माणसाची सुटका होणार नाही आणि त्याच्यामुळं हे माणसाचं जगणं जे आहे ते अत्यंत संकुचित बनलेलं आहे आणि त्याबद्दल कवी अस्वस्थ आहे, दुःखी आहे. या युगातील मानवी दुःख, एकाकीपणा, जीवनातली अस्थिरता, दहशत, सर्वव्यापी भय, पराधीनता या सगळ्यांचं चित्रण त्यांच्या साहित्यामधून अतिशय समृद्ध आणि समर्पक अशा प्रतिमांचा वापर करत त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांची भाषा आशयाचा अंतःस्तर उलगडून दाखवणारी आहे आणि त्यांनी या साहित्य लेखनामध्ये जी भाषाशैली वापरलेली आहे त्या भाषेमधून जो संपूर्ण आशय आहे त्या पुस्तकामधील, कविता संग्रहांमधील, तर त्याचे अंतःस्तर जे आहेत तर ते सगळे उलगडून दाखवण्यामध्ये त्यांची भाषा यशस्वी ठरलेली आहे. म्हणजे वेगळ्या प्रकारची त्यांची भाषाशैली आहे की ज्या भाषाशैलीमध्ये निसर्गातील प्रतिमांचा त्यांनी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा उपयोग केलेला आहे. आत्ता जे आपण साहित्य लेखन बघितलं तर त्याशिवाय शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश आणि वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश यांचं संपादनही त्यांनी केलेलं आहे. त्यांचा चित्रलिपी हा जो काही कविता संग्रह आहे या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच त्यांना जनस्थान पुरस्कार हा मानाचा साहित्यिक क्षेत्रामध्ये समजला जाणारा पुरस्कारही मिळालेला आहे आणि उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. म्हणजे एकूणच कवी वसंत आबाजी डहाके यांचं साहित्यिक क्षेत्रातलं योगदान फार मोठं आहे. त्यांच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठ आपण बघूया आणि जर तुम्हाला शक्य झालं तर ही सगळे काव्यसंग्रह असतील, कादंबरी असतील किंवा ललित लेखनाची पुस्तकं असतील ती तुम्ही नक्की वाचा. पहा, इथं योगभ्रष्ट नावाचा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. शुभवर्तमान नावाचा कविता संग्रह आणि शुनक्षेप हाही कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे आणि चित्रलिपी या त्यांच्या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर अधोलोक नावाची कादंबरी, प्रतिबद्ध आणि मर्त्य नावाची कादंबरी वाचनीय आहे. यात्रा, आंतरयात्रा नावाचं ललित लेखनाचं त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध आहे. आता आपण जे समुद्र कोंडून पडला ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेचा नेमका आशय काय आहे हे आपण मध्यवर्ती कल्पनेमध्ये जाणून घेऊया. पहा, समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. या दृष्टीनं या कवितेतील समुद्र हा जीवनाचं प्रतीक आहे. समुद्रासारखं अथांग जीवन जेव्हा शहरांच्या, महानगरांच्या मर्यादांमध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता कवीने या कवितेतून व्यक्त केली आहे. बागडायला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतींमध्ये बालपण आक्रसून गेले आहे. तसेच वाहनांसोबत रस्त्यांवर अथवा रेल्वे स्टेशनवरच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे. हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो. मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात बकाल होत जाणारं बाल्य कवीला अधिकच व्यथित करतं. थोडक्यात काय तर समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन हे इथलं हे वाक्य जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. कवीने या कवितेमध्ये वर्णन केलेला समुद्र हा मानवी जीवनाचं प्रतीक आहे.
विद्यार्थी मित्रो, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं समुद्र ही जी काही प्रतिमा कवीने उपयोगात आणलेली आहे ती मानवी जीवनाचं प्रतीक म्हणून उपयोगात आणलेली आहे. माणसाचं जीवन हे समुद्रासारखंच अथांग आहे, विस्तीर्ण आहे. म्हणजे माणसाचं जीवन आणि हा जो समुद्र आहे याच्यामध्ये कमालीचं साम्य कवींना दिसतं आहे की समुद्रासारखंच अथांग आणि विस्तीर्ण असं माणसाचं सुद्धा जीवन आहे. परंतु सध्याच्या शहरीकरणाच्या वेगामुळे, भौतिक सुखांच्या हव्यासामुळे, चंगळवादामुळे माणसाचं जीवन सीमित झालाय, मर्यादित झालाय, संकुचित झालाय. यामध्ये मुलांचं बालपण जे आहे ते हरवत चाललंय, याचं कवीला दुःख झालेलं आहे. आणि कवींनी या सर्व भावना समुद्र कोंडून पडलाय या कवितेत व्यक्त केल्या आहेत. म्हणजेच एकूणच ही जी मध्यवर्ती कल्पना आहे ही आता तुम्हाला लक्षात आलेली असेल आणि मानवी जीवनाचं एक प्रतीक म्हणून या समुद्र जो आहे तर त्याची योजना जी आहे ती कवींनी इथं केलेला आहे. आणि अतिशय समर्पक अशा पद्धतीची ही जी प्रतिमा आहे तर ती कवींनी काय केलेली आहे इथं निवडलेली आपल्याला दिसून येते. चला तर मग आपण ही कविता आता अभ्यासूया. पहा कवी काय म्हणतायत ते. कवी म्हणतात, आता इथे आपण जर बघितलं तर मानवी जीवन आणि हा अथांग समुद्र जो आहे यांचं कमालीचं साम्य आहे. जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की समुद्र जसा विस्तारानं मोठा असतो त्याचा आपल्याला थांग लागत नाही, तसंच माणसाचं आयुष्य सुद्धा हे अथांग आहे, या समुद्राप्रमाणे आहे. आता आपण हा सगळा भाग अभ्यासला, आता आपण प्रत्यक्ष कविता समजावून घेऊया. पहा कवी काय म्हणतायत ते. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजानाड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंच्या, हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झाले आणि त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिनून तो वळवतो डोळे इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. आपण सर्वप्रथम या ह्याच्यामध्ये जे काही महत्वाचे शब्द आहेत त्यांचे आपण अर्थ बघूया. की गगनचुंबी म्हणजेच खूप उंच, शिनून म्हणजे दमून, संत्रस्त म्हणजे अतिशय त्रासलेला, झिंजा म्हणजे डोक्यावरचे वाढलेले विस्कटलेले केस, आणि हताश म्हणजे हतबल. आता आपण जी मध्यवर्ती कल्पनेमध्ये समजून घेतलेलं आहे तर त्यानुसार या कवितेमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे मुलांचं बालपण कसं हरवत चाललेलं आहे आणि त्याचं दुःख कवींना कसं झालेलं आहे, एकूणच मानवी जीवनामध्ये जे कमालीचं दुःख आलेलं आहे तर त्याच्यामुळं कवी खरं तर अस्वस्थ झालेला आहे. आणि हे जर त्याची जी अस्वस्थता आहे या अस्वस्थतेलाच त्यांनी इथं शब्दरूप दिलेलं आहे. कवींना जी वाईट वाटतं आहे, दुःख होतं आहे, त्या सगळ्या भावना त्यांनी या समुद्र कोंडून पडलाय या कवितेत व्यक्त केलेल्या आहेत. आता इथं कवी म्हणतात की समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजानाड. म्हणजे कवींना असं म्हणायचं आहे की या समुद्राच्या किनाऱ्यावर असणाऱ्या गगनचुंबी उंचच्या उंच इमारतीच्या गजांपलीकडे समुद्र कोंडून पडलाय, बंदिस्त झालाय, अडकलेला आहे. आता काय म्हणायचं आहे कवींना इथे, तर कवींनी समुद्राला इथं जीवनाचं प्रतीक मांडलंय. आणि हा समुद्र म्हणजेच माणसाचं निर्मळ अथांग जीवन. आणि या टोलेजंग गगनचुंबी इमारतींमध्ये हे माणसाचं जगणं मात्र सध्या कैद झालेलं आहे, मर्यादित झालेलं आहे, कोंडलं गेलेलं आहे, बंदिस्त झालेलं आहे. शब्द कोणतेही वापरा पण माणसाचं जीवन जे आहे ते कसं कोंडून गेलेलं आहे ह्या सगळ्या उंच इमारतींच्या गजानाड, याचं अतिशय समर्पक वर्णन इथं कवींनी केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं की हे वाढतं शहरीकरण, शहरातल्या ह्या उंचच्या उंच इमारती आणि त्याच्यामध्ये माणूस ज्या प्रकारे फ्लॅट संस्कृतीमध्ये कोंडला गेलेला आहे तर ते बघितल्यानंतर आपल्याला हे नक्की लक्षात येतं की माणसानं सगळ्या प्रकारची सुखं मिळवली पण स्वतःचा आनंद मात्र त्या ठिकाणी तो हरवत चाललेला आहे. आणि त्याच्या जगण्यातलं जे दुःख आहे ते खूप वेगळं आहे की ही सगळी सुखं आहेत, एकीकडे उंचच्या उंच इमारती त्याच्यासाठी उपलब्ध आहेत, दुसरीकडे गाड्या, बंगला, सगळं त्या ठिकाणी त्याच्याकडे आहे, परंतु तरी सुद्धा तो सुखी नाही. मग असं का घडलेलं असेल? मग प्रगतीच्या नावाखाली माणसानं स्वतःच्या जीवनातला आनंद कसा काय त्या ठिकाणी गमावला? आता हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला जसं जाणवतं तसं कवींनाही जाणवतं आणि कवी त्याची जी कारणं आहेत ती शोधून काढतोय.
कवी काय म्हणतोय बघा, की कवींना हे सगळं व्यक्त करत असताना त्यांनी समुद्राचं इथं काय केलेलं आहे की प्रतीक वापरलेलं आहे. समुद्राची प्रतिमा जी आहे ती इथं त्या ठिकाणी योजलेली आहे आणि समुद्र म्हणजेच हे मानवी जीवन आहे आणि समुद्र त्या ठिकाणी ज्या प्रमाणात अथांग असतो तसं माणसाचं जीवन जे आहे ते सगळं अथांग आहे. परंतु सध्या मात्र त्या ठिकाणी समुद्र जसा कोंडून पडलाय ह्या गगनचुंबी इमारतींच्या गजानाड, म्हणजेच त्या ठिकाणी माणसाचं जगणं जे आहे ते ह्या इमारतींमध्ये कसं त्या ठिकाणी संकुचित झालेलं आहे, कसं मर्यादित झालेलं आहे हे त्या ठिकाणी कवी इथं सांगतो आहे. आणि एक प्रकारे हे सगळं पाहणारा समुद्र जो आहे तो अस्वस्थ झालाय अशी कवी कल्पना करतात. आणि पुढे त्या ठिकाणी काय म्हणतात की तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी, झिंज्या आणि हे सगळं त्या ठिकाणी माणसाचं जगणं कसं कोंडून पडलेलं आहे ह्या इमारतींमध्ये हे समुद्र दुरून पाहतो आहे. आणि मग तो त्या ठिकाणी खूप अस्वस्थ होतो आणि एका संध्याकाळी तो काय करतो की कवींना लक्षात येतं की हा समुद्र एका संध्याकाळी खूप त्रासलेला दिसतो आहे. आणि मग त्याचं त्रासलेपण जे आहे तर ते कशा प्रकारचं आहे, तर अर्थातच तो आपली जी काही पिंजारलेली दाढी आणि विस्कटलेली केस जे आहेत तर ते हताश होऊन हतबोल होऊन बसलेला आहे. आणि जसा एखादा माणूस निराश अवस्थेमध्ये आपल्याला दिसावा अगदी तशा पद्धतीची अवस्था या समुद्राची झालेली आहे. आणि कवी असं म्हणतात की अशा अवस्थेतला हा समुद्र जो आहे की जो आपली पिंजारलेली दाढी विस्कटलेले केस जे आहेत तर ते घेऊन तिथं बसलेला आहे, अतिशय त्रासलेला तो दिसतो आहे, हताश झालेला आहे, निराश झालेला आहे. आणि अशाच अवस्थेमध्ये तो हतबल होऊन निराश होऊन त्याच्या समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे तो पाहतो आहे. आता उंचची उंच इमारत, अगदी किती टोलेजिंग इमारती असतात हे आपल्याला माहिती आहे. अगदी 100 मजली इमारती सुद्धा आपल्याला मुंबईसारख्या शहरांमध्ये दिसतात, त्याच्यापेक्षाही उंच इमारती या शहरांमध्ये असतात. आणि त्यातल्याच एका 32व्या मजल्यावरील मुलाकडे ह्या समुद्राचं लक्ष जात आहे. आणि कवी काय म्हणतायत बघा, म्हणजेच इथं त्यांना म्हणायचं आहे की या टोलेजंग इमारतीमधील 32व्या मजल्यावर राहणारा एक मुलगा जो आहे तो या समुद्राला दिसतो आणि समुद्राला हे जाणवतं की टोलेजंग इमारतीमधील या मुलाचं जे बालपण आहे ते उंचच उंच पण अरुंद मात्र त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे इथं विरोधाभास वर्णन केलेलं आहे की आपण उंच इमारती उभ्या केल्या परंतु आपलं जीवन मात्र खुजं बनलेलं आहे. आणि इथं उंच इमारतीमध्ये राहणारा हा जो काय मुलगा आहे तर त्याचं बालपण मात्र नक्कीच अरुंद झालेलं आहे, कारण त्याचं बालपण ह्या फ्लॅट संस्कृतीमध्ये कोंडून गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्याला ज्या नैसर्गिक गोष्टी मिळायला हव्यात किंवा नैसर्गिक पद्धतीनं ह्या मुलाची जी वाढ व्हायला पाहिजे ती ह्या ठिकाणी 4 भिंतीच्या आतमध्ये होऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीनं एक प्रकारे हे मानवी जीवन जे आहे ते ह्या इमारतींमध्ये कोंडून गेलेलं आहे, बंदिस्त झालेलं आहे असं कवींना म्हणायचं आहे. आता पुढे पहा की ह्या समुद्राच्या मनामध्ये आता हा विचार येतो आहे की महानगर हे उंचच्या उंच इमारतींनी खरं तर नटलेलं आहे, परंतु या इमारतींमध्ये राहणाऱ्या बालकांचं लहान बालकांचं, विशेष करून लहान मुलांचं, म्हणजेच लहान मुलांचं बालपण जे आहे ते मात्र खरंच खुजं झालेलं आहे, म्हणजेच संकुचित झालेलं आहे, कोमेजलं गेलेलं आहे एक प्रकारचं. आणि 32व्या मजल्यावर राहणाऱ्या मुलाचं व मातीचं नातं जे आहे ते एक प्रकारे तुटलं आहे हे समुद्राला जाणवतं. आणि ही वस्तुस्थिती आहे की एवढ्या उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या मुलांचा ह्या मातीशी संबंध कधी येतो का, तर नक्कीच नाही. या मुलांचे पाय आता मातीला लागणार आहेत का, आणि जरी लावायचे असले तरी त्याच्यासाठी खरंच त्या ठिकाणी खाली मोकळं मैदान तरी आहे का, कारण इमारतीच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा अजिबातच त्या ठिकाणी मोकळा नसतो. आणि आपण जर बघितलं तर खरंच त्या ठिकाणी शहरामध्ये ही मुलं जी आहेत ते अक्षरशः कोंडून पडलेली असतात घरांमध्ये. आणि मग हेच जर भावी पिढीचं भविष्य असेल, असं कोंडटलेपण जे आहे किंवा कोंडून घेण्याचं आयुष्य जर आपल्या भावी पिढीवरती आलेलं असेल तर नक्कीच त्या ठिकाणी ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आता कवीनं पुढे असं याच्यातून सूचित करायचं आहे की खेळण्यासाठी मैदान सुद्धा ह्या मुलांना आता उरलेलं नाही. आणि मग ह्या मातीशी असणारं जे नातं आहे माणसाचं तर ते खरंच त्या ठिकाणी पुढे टिकून राहील की नाही, कारण ही मुलं जर अशा उंचच्या उंच इमारतींमध्ये राहत असतील, त्यांना त्या ठिकाणी तिथं कोंडलं जात असेल आणि एक प्रकारे त्यांना खाली उतरावं आणि छानपैकी
ह्या मातीमध्ये खेळावं, तर ते खेळावं म्हटलं तरी सुद्धा मैदान नावाची गोष्ट या शहरांमध्ये उरलेली आपल्याला दिसतच नाही. म्हणजे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि जे आपल्याला दिसत नाही ते त्या ठिकाणी कवींना दिसतं आणि ते कशा पद्धतीनं वर्णन करतात त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही कविता आहे. कवी असं म्हणतात की म्हणजे त्यांना सूचित करायचं की खेळातला आनंद सुद्धा या छोट्या मुलांना खरंच घेता येत नाही. म्हणजे लहान मुलांचं जे नैसर्गिक वाढणं आहे त्या नैसर्गिक वाढण्यावरतीच आता मर्यादा आलेल्या आहेत. या टोलेजंग इमारतींनी मर्यादा घातलेल्या एक प्रकारे या लहान लहान मुलांच्या नैसर्गिक वाढीवर. जीवनातला जो निखळ आनंद आहे तो या मुलांना आता घेता येत नाही आणि शहरीकरणामुळं मुलांच्या घुसमटीचं हे एक प्रकारचं अतिशय अस्वस्थ करणारं असं जे वर्णन आहे ते कवींनी इथं केलेलं आपल्याला दिसून येतं. आता पुढे हा समुद्र काय म्हणतो आहे ते बघूया की या मुलाला आपलं बालपण जे आहे ते खुजे होत चाललंय याची सुद्धा कल्पना नाही. म्हणजे बघा ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. म्हणजे ह्या मुलाला सुद्धा आपलं बालपण जे आहे ते खुजं होत चाललेलं आहे याची कल्पना आहे की नाही हे सुद्धा कवींना सांगता येत नाही. आणि त्याचं जगणं जे आहे ते मात्र बंदिस्त झालेलं आहे आणि आपलं जगणं बंदिस्त झालेलं आहे, कोंडलं गेलेलं आहे याची जाणीव सुद्धा कदाचित त्या मुलाला असेल की नाही याबद्दल सुद्धा या समुद्राच्या मनामध्ये शंका आहे. अशा या बंदिस्त कोंडलेल्या स्थितीमध्ये ते लहान मूल आपल्या बालपणाचा आनंद घेऊ शकत नाही. भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसानं उंच इमारती उभ्या केल्या त्या आपण पाहतो आहोत, परंतु यामध्ये राहणाऱ्या लहान मुलांच्या कोवळ्या भावना मात्र आपण खरंच कोमेजून टाकलेल्या आहेत. लहान मुलांना त्यांच्या कला न मोठ्या होण्यातला आनंद जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे आणि हे लहान मुलांचं जगणं म्हणजेच तुमचं जगणं आहे आणि भावी पिढीचं हे जे जगणं असं अशा प्रकारचं असेल तर मग त्या ठिकाणी जीवनातला जो आपण आनंद घेऊ शकलो पाहिजे किंवा स्वातंत्र्य नावाची गोष्ट जी जन्मता आपल्याला मिळायला पाहिजे ती मिळते का आत्ताच्या ह्या जीवनामध्ये. कारण आपण एवढी प्रगती केली, एवढ्या उंचच्या उंच इमारती उभ्या केल्या कशासाठी तर भौतिक सुखासाठी. ह्या फ्लॅट संस्कृतीमध्ये हवी ती सुख आतमध्ये आपण निर्माण केली पण बाहेरच्या जगण्याचं काय. आतमध्ये आपला जीव कोंडून पडलेला आहे, त्याला स्वातंत्र्य हवं आहे, त्याला मोकळी हवा आहे. त्याचं आणि मातीचं जे नातं आहे तेच आपण त्या ठिकाणी तोडून टाकलेलं आहे. मग जगण्यातला आनंद तरी उरेल का. आणि मग हे सगळं समुद्राला दिसतं आहे की माणसाचं जीवन जे आहे ते ह्या उंच इमारतींमध्ये खरंच बंदिस्त झालेलं आहे. आणि मग पुढे कवी असं म्हणतात की समुद्राच्या डोळ्यात थकल्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. आणि एकीकडे भौतिक सुखासाठी उभ्या राहिलेल्या ह्या उंच इमारती आणि दुसरीकडे खुशी झालेली ही बाल्यावस्था यातील विरोधाभास जो आहे तो या समुद्राच्या लक्षात येतो. आणि समुद्राच्या डोळ्यात खरं तर हे सगळं पाहिल्यानंतर खूप थकवा येतोय. तो थकून गेला, कंटाळून गेला. हे सगळं पाहिल्यानंतर अस्वस्थ झाला आणि हा थकवा किती आहे तर खूप मोठा आहे. आभाळभर हा थकवा आहे आणि तो सगळा थकवा या समुद्राच्या डोळ्यामध्ये दिसतो आहे. शिनलेला थकलेला असा हा समुद्र जो आहे तो टोलेजंग इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यांवर आपले डोळे आता वळवतो आहे आणि शिनून तो वळवतो डोळे. आणि हा समुद्र जो आहे तर तो आता ह्या टोलेजंग इमारतींच्या पलीकडे असणारे जे रस्ते आहेत तर त्या रस्त्यांकडे डोळे वळवतो. या रस्त्यांकडे तो पाहतो आणि या रस्त्यांवर सुद्धा त्याला थकल्या भागल्या माणसांचं रखडत रेंगाळत चाललेलं पाय आणि रस्त्यांवरून धावणाऱ्या बसची चाकच दिसतात. बाकी इतर कुठली दृश्य शहरामध्ये आपल्याला सुद्धा दिसत नाहीत. ती समुद्राला तरी कशी दिसणार. आणि याचं इथं एक सुंदर असं वर्णन जे आहे किंवा आपल्या डोळ्यात अंजन घालणारं वर्णन जे आहे ते इथं कवींनी केलेलं आहे की आपण शहर मोठी निर्माण केली पण खरंच त्या ठिकाणी त्या शहरांमध्ये माणसाच्या अस्तित्वाला काही अर्थ आहे की नाही. कारण जिकडं पाहावं तिकडं उंचच्या उंच इमारती, जिकडे पाहावं तिथं त्या ठिकाणी रस्तेच रस्ते, त्या रस्त्यांवरती वाहनांची प्रचंड गर्दी आणि माणसाचं जगणं मात्र ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रकारे अडकून पडलेलं आहे. म्हणजेच रस्त्यावरून धावणारी वाहनं वेगानं धावतायत बरोबर आहे, परंतु माणूस मात्र रेंगाळत चाललेला आहे. हा खरा विरोधाभास आहे. त्याच्या पायांमध्ये त्राण आता उरलेलं नाही. ज्यानं हे निर्माण केलं त्याच्या पायामध्ये मात्र आता शक्ती उरलेली नाही. चाकांमध्ये जसा जोर असतो वाहनांच्या तसा या माणसाच्या पायामध्ये नाही. आणि इथंही समुद्राला हे जाणवतं की चाकामध्ये गती आहे पण माणसाची पायातली शक्ती जी आहे ती मात्र कमकुवत झालेली आहे. म्हणजे ही जी गोष्ट आहे, ही जी वस्तुस्थिती आहे हे आपण त्या
ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे कवींनी इथं हे समुद्राची प्रतिमा जी आहे तर ती योजून मानवी जीवन कशा पद्धतीनं बंदिस्त झालेलं आहे आणि त्यातही भावी पिढीला आपण कसं कोंडून ठेवलेलं आहे हे आपल्याला इथं त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि हे सगळं पाहणारा समुद्र अस्वस्थ होतो. आपण तर त्या ठिकाणी माणसं आहोत आणि ह्या उंच इमारती आणि ह्या उंच इमारतींमधल्या ह्या लहान मुलांचं कोंडलेलं जे बालपण आहे ते आपल्या लक्षात येऊ नये का? तर नक्की त्या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे. आणि हेच त्या ठिकाणी सांगण्यासाठी किंवा ही जे काही दिसणारं आजच्या युगातलं माणसाचं जगणं जे आहे की जे कुठल्या पातळीवरती आता येऊन पोहोचलेलं आहे ते इथं त्या ठिकाणी कवी वर्णन करतायत. आणि ही जी काही रस्त्यांवरची माणसांची गर्दी आहे तर माणसांच्या पायामध्ये सुद्धा खरं तर आता त्राण उरलेलं नसतं आणि कसं तर रखडत ते चालत असतात. वाहनं मात्र वेगाने धावत असतात कारण वाहनांमध्ये ताकद असते, शक्ती असते, वेग असतो. आता माणसाच्या पायामधला चालण्याचा वेग मात्र मंदावलेला आहे. आणि हे सगळं त्या ठिकाणी कशामुळे घडून आलेलं आहे की ज्याला आपण प्रगती म्हणतो, ज्या हव्यासा पोटी माणसाने या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या त्याच्यामध्ये तो एवढा त्या ठिकाणी अडकून गेला की आता त्याचं जगणं जे आहे ते कसं जगायचं हेच तो आता विसरून चाललेला आहे. पुढे कवी काय म्हणतात बघा की समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचारानं. आणि या शहरी जीवनातलं वास्तव जे आहे ते समुद्र पाहतो आणि शहरी आयुष्याचा जीवनाचा तो विचार करतो तेव्हा तो खरंच अस्वस्थ होतो, बेचैन होतो. आणि याच अवस्थेत समुद्र मनातल्या मनात मुक्तपणे फिरू लागतो, वावरू लागतो. बघा तेव्हा तो मनातल्या मनात मुक्त होऊन फिरू लागतो. म्हणजे समुद्र विचार करतोय की ह्या शहराचं आयुष्य, या शहराचं जगणं जे आहे ते नेमकं कशा प्रकारचं आहे आणि याचाच विचार करत तो मनातल्या मनात मुक्तपणे फिरायला लागतो, इकडे तिकडे वावरू लागतो. शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून आणि शहरातले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरून हा समुद्र फिरू लागतो आहे. सगळं मनातल्या मनात चाललेलं आहे. शहरातील वस्त्यांमध्ये तो हिंडू लागतो आहे. आणि पुढे कवी असं म्हणतात की उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो आणि रात्री उशिरापर्यंत तो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. आणि रात्री उशिरापर्यंत हा समुद्र जो आहे तो स्टेशनवरील एकाकी एकट्या बाकावर बसून समोरच्या रुळांवरील गाड्यांची जी रहदारी आहे म्हणजेच गाड्यांची जी ये जा आहे ती तो पाहत असतो. खरंच समुद्र उदास आहे. हातावर डोकं ठेवून तो बसलेला आहे. अर्धमिटल्या डोळ्यांनी तो सगळं शहर पाहतो आहे. शहरातल्या टोलेजिंग इमारती त्याच्या नजरेस पडतायत. रस्ते, वाहनं, हा सर्व शहरांचा जो पसार आहे तो पाहतोय आणि सगळं शहर जे आहे ते तो नजरेखालून घालतो आहे. आणि समुद्राला हे लक्षात येतं. काय लक्षात येतं ते आपण आता बघूया की त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसं बसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटवून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरांती. आणि समुद्राला हे खरंच लक्षात येतं की तो ज्या बाकावर बसला आहे त्याच बाकांवर त्याच्या शेजारी आपले पाय कसे बसे त्या ठिकाणी पोटाशी दुमडून एक लहान मुलगा जो आहे तर तो झोपलेला आहे. आणि शरीराची अक्षरशः मोटकळी करून तो त्या छोट्या बाकावर कसा बसा झोपी गेलेला आहे. त्याचं हे बालपण तो झोपलेल्या स्टेशनवरच्या त्या बाका एवढं सीमित झालेलं आहे हे त्या ठिकाणी कवीनं इथं सूचित करायचं आहे. त्याचं बालपण खुरटलंय आणि याची त्या लहान मुलाला कल्पना असेल की नाही हे या समुद्राला सुद्धा कळत नाही. म्हणजेच काय तर हे सर्व माणसाचं बकाल होत चाललेलं जगणं जे आहे ते पाहिल्यानंतर समुद्रही उदासपणे हसतो. म्हणजे छद्मी हसणं ज्याला आपण म्हणतो तर ते तो त्या ठिकाणी स्मित हास्य गालातल्या गालात करतो आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आणि समुद्रानं आपल्या दमलेल्या शिनलेल्या डोळ्यांच्या पापण्या ज्या आहेत त्या सुद्धा मिटून घेतलेल्या आहेत. त्याला आता काळजी वाटते इथे या शहरातल्या, महानगरातल्या साऱ्या माणसांची, सर्वांच्या लहान मुलांच्या बालपणाची, की सर्वच लहान मुलं जी ह्या शहरामध्ये राहणारी आहेत तर त्यांचं बालपण कसं हरवत चाललेलं आहे, कसं कोंडून ह्या लहान मुलांना आपलं जगणं जगावं लागतंय. म्हणजे भावी पिढीच्या वाट्याला जर अशा पद्धतीचं जगणं आलेलं असेल तर माणसाच्या आयुष्यातला आनंद जो असतो तो त्यांना घेता तरी येणार आहे का? तर नक्कीच नाही. तर शहरातल्या माणसाचं हे भकास होत चाललेलं जगणं पाहून समुद्राचं मन काळजीनं व्यथित झालेलं आहे, दुःखित झालेलं आहे. कवीनी या कवितेत आजवरच्या जगातील भविष्यकालीन पिढीचं बालपण जे आहे ते या महानगरीय संस्कृतीत कसं उजाड व सीमित होत चाललेलं आहे याचा अतिशय भावपूर्ण आणि अगदी हृदय हेलावून टाकणाऱ्या शब्दांमध्ये केलेला आहे.
हे आपल्याला इथं लक्षात येतं. आणि शहरांमधली ही गर्दी, त्या गर्दीमध्ये हरवलेला माणूस आणि भावी पिढी जी आहे की जसं इथं लहान मुलगा त्या बाकड्यावरती कसा बसा शरीराची मुटकळी करून त्या ठिकाणी झोपलेला आहे, तर त्या बाकड्या एवढंच त्याचं जगणं जे आहे, जीवन जे आहे ते सीमित झालेलं आहे. हा सूचित अर्थ जो आहे तर तो इथं कवींना सांगायचा आहे. आणि इथं आपण सुद्धा हे समजून घ्यायचं आहे की एकीकडे ह्या उंच इमारती आणि त्याच्यामध्ये कोंडलं गेलेलं हे माणसाचं आयुष्य कोणत्या वळणावरती आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि अशाच प्रकारचं आयुष्य जगण्यासाठी आपला जन्म झालेला आहे का? तर नाही. तर माणसाला त्याचं आयुष्य त्याच्या मर्जीप्रमाणे जगता यायला पाहिजे. त्याचं आणि मातीचं नातं कधी तुटता कामा नये. आणि जर त्यानं मातीशी असणारं नातं कायम ठेवलं तरच त्याला जगण्यातला आनंद घेता येणार आहे. दुर्दैवानं आजच्या ह्या काळामध्ये आपल्याला आपलं मातीशी असणारं नातं तुटत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं मानवी आयुष्यामध्ये एकाकीपणा त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे. एकीकडे हा सुखाचा हव्यास जो आहे तो आपण कमी करायला तयार नाही आणि दुसरीकडे आपल्या जीवनामध्ये आलेलं हे कोंडलेपण जे आहे, संकुचित जगणं जे आहे, तर ते मात्र त्या ठिकाणी आता आपल्या वाट्याला येऊ लागलेलं आहे. आणि भावी पिढी नक्कीच त्या ठिकाणी हे कोंडून घेतलेलं आयुष्य जगते आहे. आणि जर त्याच्या वाट्याला असं आयुष्य यायला नको असेल, असं आपल्याला जर वाटत असेल, तर वेळीच आपण सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे आणि मातीशीने आपलं असणारं नातं जे आहे ते घट्ट आपण टिकवून ठेवलं पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, या कवितेचा आशय तुम्हाला नक्की समजलेला असेल. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.